दरम्यान राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागलेला आहे। ऐन मार्च महिन्यात राज्यातील अनेक भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे। कडेवर लहान लहान लेकरं घेऊन या महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। तर दुसरीकडे वय वाढलेल्या मुलांना पाणी प्रश्नामुळे कोणी मुली द्यायला मागत नाहीये। काय आहे या गावची स्थिती बघूयात। पैठण तालुक्यात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांची मैलोन मैल पायपीट। पाण्याअभावी मुलांची लग्न रखडली। लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहायची आमची मुलगी 2-2 किलोमीटर पाण्यासाठी जाईन विहिरीवर, त्याच्यामुळे मुली देत नाही। ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींवर संताप। त्यांना आमची काळजी नाही। मतदानासाठी सारं गाव जमा जात होतो, पण आमची पाण्याची लाईटीची सोय कोण नाही करत। तापमानाचा पारा 40 पार, सूर्य आग ओकतोय। अशा भर दुपारी डोक्यावर हंडा, हाती कळशी आणि कडेवर लेकराला घेऊन ही माय पाण्याच्या शोधात भटकते। ऐन मार्च महिन्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईनं तिच्या तोंडचं पाणी पळालंय। पाण्याच्या शोधात कधी या विहिरीवर कधी त्या विहिरीवर जाऊन तिला पाणी भरावं लागतं। घरचं काम आवरलं की दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घेण्याऐवजी तिला पाण्यासाठी भर उन्हात 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते। इतक्या जवळ धरण असून पाण्याची काही सुविधा नाही आमच्या गावाला। इतकुले लहान लेकरं सोडून सगळ्या बायकांना अगदी 1 ते 3 उन्हाच्या भरात नुसतं पाण्यासाठी भटकावं लागतं 1-1.5 किलोमीटर। आणि थोडंसं ऊन कमी झालं की ते विहिरीत पाणी राहत नाही म्हणून सगळे उन्हातच नुसतं पाण्यासाठी पळतात। शाळेतील पहिलीचे दुसरीचे मुलं देखील उन्हात पाण्यासाठी पळतात। पाण्यासाठी आई निघाली की तिच्या मागून शाळकरी लेकीही हाताला मिळेल तो हंडा कळशी घेऊन निघतात। लहान सहान पोरं सायकलवर टांग मारून पाण्याची भांडी घरापर्यंत पोहोचवतात। गावात टँकरची सोय आहे, पण 8 दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरच्या पाण्यावर 2 दिवसही निघत नाही। त्यात कुटुंब मोठं असेल तर कितीही भरून ठेवलं तरी पाणी पुरत नाही। गावातील पाणी प्रश्न इतका भीषण झालाय की गावातील मुलांची लग्न जमत नाहीयेत। प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा। 31 मार्च पर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समिती समोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू। आणि तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केलं तर आम्ही इथं मेल्यापेक्षा तिथं पंचायत समिती कार्यालयासमोर मरू, आत्मदानाचा इशारा देतो आहोत। मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमीच, त्यामुळे हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो। मात्र नाथसागर धरणामुळे अनेक तालुक्यांची तहान भागते। डोणगाव तांबे पाड्यावर मात्र धरण उशाला अन कोरड घशाला असाच प्रकार आहे। उन्हाळा आता कुठे सुरू झालाय, अजून 2-2.5 महिने काढायचे, त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आत्मदहन करण्यात येईल असा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलाय। डोणगाव तांबे गावातील हे चित्र लवकरच राज्यातील इतर दुष्काळी भागात दिसणार आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या भावनांना हात घालणारे विषय थोडे बाजूला ठेवून लोकांच्या रोजच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे पाहणं जास्त गरजेचं झालंय। या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला एवढी गाढ झोप का, असा प्रश्न नागरिक विचारतायत आणि स्वाभाविक त्यांच्या ह्या संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या त्रासातून समोर येत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांनी हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। तर न्यूज 18 लोकमतनं या गावचं वास्तव मांडलेलं आहे। याची दखल घेऊन आता ती समस्या नेमकी कधी सोडवली जाते ते बघावं लागेल। यानंतर बुलेटिनमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।